आपले पुस्तक चाणक्य नीतीमध्ये चाणक्य यांनी जवळजवळ जीवनातील प्रत्येक गोष्टींवर ज्ञान दिले आहे आणि सांगितले आहे की आयुष्य जगायचे योग्य मार्ग काय आहे. आचार्य चाणक्य यांना आतापर्यंतचे भारताचे महान विचारवंत आणि तत्वज्ञानी मधले मानले जाते. आज आपण त्यांनी दिलेले 10 शक्तिशाली मानसिक धडे शिकणार आहोत. नंबर 10. ज्या मनुष्याला आपल्या परिवाराशी आवश्यकतेपेक्षा जास्त लगाव आहे त्याला भीती आणि दुःखाचा अनुभव येतो, कारण प्रत्येक भोगाचे मूळ कारण लगावच आहे. त्यामुळे मनुष्याला सुखप्राप्तीसाठी लगावाशी दूर राहायला हवे. ही गोष्ट आपल्या संस्कृतीत खूप सामान्य आहे की आपल्या परिवारांमध्ये हेल्दी बाउंड्रीज गायब असतात. पालकांना कायम हे जाणून घ्यायचे असते की त्यांची मुलं काय करत आहे, त्यांच्या मनात काय चालले आहे, ते काय खात आहे, काय परिधान करताय आणि कोणाशी बोलताय. जर ही गोष्ट सतत एखाद्या परिवारामध्ये होत असेल तर हीच सवय त्यांच्या दुःखाचे कारण बनते. त्यामुळे चाणक्य म्हणतात की लगावाला प्रेमाशी जोडून स्वतःला कमजोर नका बनवून घेऊ. नंबर 9. ज्याप्रमाणे एक आरसा एका माणसाला त्याची प्रतिमा दाखवतो, त्याचप्रमाणे एका माणसाचे व्यक्तिमत्व दाखवतो त्याचे मित्रमंडळ. चाणक्य म्हणतात की जर तुमचे मित्र तुम्हाला अजून चांगले बनण्यासाठी प्रेरणा नसेल देत आणि तुमच्याशी फक्त मतलब काढून घेत असतील तर त्यांच्याबरोबर राहणे किंवा फिरणे तुमचा मूर्खपणा आहे. यावर चाणक्य म्हणतात की जो पण व्यक्ती तुमच्यासोबत प्रत्येक आनंदात, दुःखात, सण उत्सवात आणि शत्रूच्या हल्ल्याने सुरू झालेल्या विपत्तीत तुमच्यासोबत असतो आणि मरेपर्यंत तुमची साथ सोडत नाही, तोच तुमचा खरा मित्र असतो. ज्या मित्रांचे सवयी आणि कार्य दोन्ही पण चुकीचे आहेत अशा मित्रांसोबत राहून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. जेव्हा तुम्ही या सगळ्यांचा एकांतात विचार कराल तर तुम्हाला समजेल की आपली संगत आपल्या करिअर आणि वैयक्तिक वाढीसाठी किती गरजेची आहे. नंबर 8. शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात थकवा असताना बदलत्या ऋतूमध्ये पण काम करत राहणे आणि यानंतर देखील कोणत्या पण परिस्थितीत समाधानी राहणं हे असे 3 गुण आहेत जे आपल्याला एका गाढवापासून शिकले पाहिजे. येथे चाणक्य हे सांगत आहे की ज्या प्राण्याला आपण मूर्ख समजतो त्याच्या जगण्याच्या मार्गात पण शहाणपणा आहे आणि गाढवासारखेच आपल्याला आपले कामाचे व्यापाची तक्रार न करता काम करायला हवे, कारण आपली जी पण जबाबदारी आहे ती पूर्ण करणे आपले कर्तृत्व आहे. नंबर 7. ज्या व्यक्तीचे मन स्थिर राहत नाही तो न दुसऱ्यांमध्ये राहून सुखी राहू शकत ना एकाकीपणात. जेव्हा तो व्यक्ती दुसऱ्यांमध्ये सहभागी असतो त्याला एकटे राहण्याचे मन करते आणि जेव्हा तो एकटा असतो त्याला सर्वांमध्ये सहभागी होण्याचे मन करते. कारण जो व्यक्ती आपल्या मनाला नियंत्रित ठेवण्यात अपयशी होतो त्याचे मन त्याला नियंत्रित करायला लागते. ते सगळ्यांमध्ये राहून सुद्धा इतर व्यर्थ विचारांमध्ये मग्न असतात. त्यामुळे तो इतरांशी नीट बोलू शकत नाही आणि आपल्या विचारांमुळे तो कायम दुःखी राहतो, कारण जास्त करून त्याचे विचार हे नकारात्मकच असतात. त्यामुळे आपल्या मनाला शांत ठेवण्याचे प्रयत्न करा. नंबर 6. भीतीला आपल्या जवळ येऊ देऊ नका. जर ती जवळ आली तर त्यावर हल्ला करा. याचा अर्थ भीतीशी लांब नका पळू, उलट त्याचा सामना करा. इथे चाणक्य आपल्या भीतीला सामोरे जाणे यावर महत्त्व देत आहे की भीती एक अशी गोष्ट आहे जी एकदा आपल्या मनात बसली तर ती फक्त वाढतच जाते. अशी भीती मानसिक रूपात घातक असते. नंबर 5. एक चांगले उमललेले आणि सुगंधित फूल स्वतःमध्ये संपूर्ण असते पूर्ण गार्डनला सुगंधित करण्यासाठी. त्याचप्रमाणे एक हुशार आणि समर्थ मूल पुरेसे आहे संपूर्ण परिवाराचे आयुष्य सुखद बनवण्यासाठी. इथे चाणक्य अशा मुलाला वाढवण्याचे सांगत आहे जो एवढा पात्र असेल की आपल्यासोबतच संपूर्ण परिवाराला पुढे नेऊ शकेल. त्यामुळे एक असे मूल एकटेच पुरेसे आहे ज्यामध्ये काही करण्याची भूक आहे आणि त्यावर ॲक्शन घेण्याची हिंमत असते. एकदम तसेच जसे एक सुकलेले पान संपूर्ण अंगणाला जाळून खाक करू शकते, एक नालायक मूल संपूर्ण परिवाराचा इतिहास आणि भविष्य दोघांना मातीत मिळवतो. नंबर 4. जो व्यक्ती तुम्ही काही बोलत असताना इकडे तिकडे बघतो त्यावर कधीच विश्वास नका करू, कारण अशा व्यक्तींवर विश्वास ठेवणे अवघड असते जे तुमच्यासोबत बोलतात परंतु सोबतच काही विचार करत असेल. अशी व्यक्ती सहसा तुमच्याशी काम काढून घेत आहे आणि लवकरात लवकर ते संभाषण संपवण्यासाठी प्रयत्न करत असतो. ह्यामुळे अशा लोकांपासून लांब राहा जे बोलताना तुमच्यात रुची नाही दाखवत. नंबर 3. चुकीच्या दिशेत वाढत जाणारी गर्दीमध्ये जाण्यापेक्षा उचित आहे की एक व्यक्ती योग्य दिशेत एकटे चालेल. म्हणजे ते काम करा जे दुसरे लोक नाही करत आहे आणि स्वतःला जगापेक्षा वेगळे बनवा, कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्यामधले युनिक गुण नाही वापरणार आणि जगाला एक गोष्ट नाही देणार जी अस्तित्वातच नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण नाही करू शकणार आणि एक सामान्य व्यक्तीच बनून राहून जाल.
नंबर 2, एका राजाची क्षमता फक्त या गोष्टींवर निर्भर नाही करत की त्याने किती चांगले कायदे बनवले, उलट यावर निर्भर करते की त्याने ते कायदे स्वतः किती फॉलो केले. हे यामुळे कारण जर तुम्ही स्वतःच तुम्ही म्हटलेले नाही फॉलो करीत असाल तर दुसरे लोक तुमची इज्जत काय करतील. एक चांगला लीडर तोच असतो जो स्वतःशी तेवढाच कठोर असतो जेवढे इतरांशी. त्यामुळे दुसऱ्यांना सल्ले देण्याआधी आणि आरोप लावण्याआधी हे बघा की तुम्ही स्वतः त्या गोष्टी करत आहात का ज्याची तुम्ही दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतात. नंबर 1, अधिक साधं सरळ असणे पण चांगले नाही, कारण सरळ झाडे पहिले कापले जातात आणि वाकडे तिकडे शिल्लक राहून जातात. हे चाणक्यांचं सर्वात प्रसिद्ध कोट्सपैकी एक आहे. ते सांगतात, कधी पण असे व्यक्ती नका बनू ज्याचा इतर लोक फायदा घेतील, नाही असे बना जे दुसऱ्यांचा फायदा घेतात. कारण जे लोक चांगले आणि सरळ स्वभावाचे असतात त्यांचा फायदा घेणे सोपे असते. त्यामुळे हिम्मतवाले बना. यामुळे नाही की तुम्हाला दुसऱ्यांवर चुकीचा प्रभाव टाकायचा आहे, तुमच्यामध्ये हिम्मत आणि थोडे वाकडेपण यासाठी गरजेचे आहे की जग तुमचा फायदा न घेऊ शकणार. यावर चाणक्य म्हणतात की जर एक साप विषारी नाहीये तर त्याला स्वतःला असेच दाखवायला पाहिजे की तो कोणाचे पण प्राण घेऊ शकतो. अशाच माहितीपूर्ण नॉलेजसाठी फॉलो मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.